मिरजेत नासिरबाई मोटर्स शोरूमचे उद्घाटन संपन्न। स्पेअर पार्ट विक्रेता ते यशस्वी उद्योजक आमदार इंद्रिस नाईकवडी। इलेगो कंपनीच्या ई-बाईक शोरूम उद्घाटन प्रसंगी उद्योजकाचे कौतुक। इलेगो कंपनीच्या बाईक शोरूमच्या मिरजेतील 3ऱ्या शाखेचे उद्घाटन आमदार इंद्रिस नाईकवडी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी एक सामान्य विक्रेता ते यशस्वी उद्योजक म्हणून नासिर दलमोडे हे उद्योग क्षेत्रात भरारी घेत आहे। ग्राहकांचा प्रतिसाद वाढत चालल्याने नासिर मोटर्सने आता नव्याने 3ऱ्या शाखेत पदार्पण केले आहे। मिरज शहरातील हिरा हॉटेल चौक या ठिकाणी नासिर मोटर्स या नावाने शोरूम सुरू करण्यात आले आहे। या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थांनी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। नासिर दलमोडे यांनी ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी योग्य अल्प किमतीत मिळाव्यात यासाठी सर्वप्रथम नासिर मोटर्स सलगरे येथे या शोरूमची सुरुवात केली होती। या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्याने पुन्हा कवटेमंकाळ व आता मिरज शहरातील ग्राहकांना याचा लाभ मिळण्यासाठी मिरज शहरात आपली 3री शाखा सुरू केल्याचे यावेळी सांगितले। उद्घाटनाच्या निमित्ताने आकर्षक योजना बुकिंगवरती ठेवण्यात आली होती। ग्राहकांना 3000 ते 5000 रुपयांची भरघोस सूट गाडी खरेदीवर देण्यात आली होती। या प्रसंगी शोरूमचे संचालक नासिर दलमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती दिली। यावेळी इलिगो कंपनीची बाईक 40,000पासून पुढे विविध प्रकारे उपलब्ध आहे। आधार पे उधार व बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध काढण्यात आली आहे। या इलेक्ट्रिकल बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर 70 किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो। तसेच या गाडीस लायसन्स व अन्य कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसून मिरज येथे आता हे अधिकृत शोरूम झाल्यामुळे इलेक्ट्रिकल दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची सोय होणार आहे। यावेळी आमदार इंद्रिस नाईकवडी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतहर नाईकवडी, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जमील बागवान, सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील, माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, इलिगो कंपनीचे गोविंद खोदवे, राष्ट्रवादीच्या राधिका हरगे, सलगरेचे सुनील निंबाळकर, बजाज फायनान्स कवटेमंकाळचे जुबेर तांबोळी यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मिरज इथं आपले एक प्रतिक्रिय उद्योजक नासिरबाई जे ग्रामीण भागातून आले, आपल्या सलगरसारख्या एका पूर्व भागातल्या गावातून त्यांनी व्यवसायाची सुरुवात करत त्या ऑटोमोबाईल व्यवसायात आणि विशेषतः इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे विजेवर चालणाऱ्या या सगळ्या स्कूटरच्या व्यवसायात त्यांनी पण चांगलं पदार्पण केलं। आज मिरज शहरात त्यांची 3री शाखा आहे। 3ऱ्या शाखेचं आज इथे उद्घाटन झाले असं मी जाहीर करतो। खरं तर समाजाचं लाईफस्टाईल वाढत चाललेली आहे, दर्जा वाढत चाललेला आहे। त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला आज व्हेकलची गरज आहे आणि पेट्रोल, डिझेल, CNG वगैरेपेक्षासुद्धा इलेक्ट्रिक वाहनाची मागणी जास्त आहे। कारण फार स्वस्तात लोकांच्या गरजा पूर्ण होतात। एक छोट्याशा युनिटमध्ये 80-80, 70-70 किलोमीटर गाड्या पळतात। इथं 40,000पासून सुरुवात आहे यांच्या स्कूटरची रेट। एकदा चार्ज केली 40,000ची गाडी घेतली गेली, एकदा ती चार्ज झाली की 70 किलोमीटरपर्यंत तिला आपल्याला पुन्हा चार्जिंगची आवश्यकता नाही। 1 वर्षभर पुन्हा वॉरंटी मिळते। असेच व्हेरियंट वेगवेगळे पुढे वाढत जाणारे आहेत। 1 लाखापर्यंतच्या गाड्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आणि 120 किलोमीटरपर्यंतसुद्धा जाणाऱ्या गाड्या या रेंजमध्ये येतात। त्याच्या पुढं प्रगत झालेली सुद्धा काही व्हेरियंट यांच्याकडे आहेत। लोकांनी यांच्याशी संपर्क साधावा। फार चांगला हौशी उद्योजक, हौशी व्यावसायिक म्हणून नासिरबाईंच्याकडे बघितलं जातं। नासिरबाईंच्या या शोरूमला माझ्या शुभेच्छा आहेत। निश्चितपणानं मिरजकर या शोरूमला फार चांगला प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे।